एक मिनिट, आजपासून ना हा एपिसोड झाला की तुम्ही हे जे जेन अल्फाच्या पोरांना शिव्या घालता ना, की जी 2000 सालानंतर जन्माला आली की बाबा ही तर काय कामाचीच नाही, ही दिवसभर काय मोबाईलमध्येच असतात, तर हे साफ चुकीचं आहे. जशी हाताची 5 बोटं सारखी नसतात तसं घरातलं प्रत्येक मूल सारखं नसतं. तुम्ही त्याला कसं शेप करता ना त्याच्यावरती सगळं मॅटर असतं. का बोलतोय मी हे सगळं सांगतो. पहिले हे म्युझिक ऐका, मग गप्पा मारूयात. हाय नमस्कार. फूड कुटुंबाच्या आजच्या भागामध्ये प्रचंड कॉम्प्लेक्स आणि गिल्टमध्ये असलेलं मी अधीश तुमच्या सगळ्या फूडींचं खूप मनापासून स्वागत करतो. कॉम्प्लेक्स ह्याच्याकरता कारण इतके दिवस आम्हाला जो एक माज होता की अरे आम्ही कसला भारी स्वयंपाक करतो, आम्ही कसले प्रो आहे. मी आमच्या कॅमेऱ्याच्या मागे यशोधन, नाही तर ही सगळी टीम आहे ना, दे वर व्हेरी प्राऊड. यशोधन तर एकदम असा खुश होता की मी आत्तापर्यंत झालेला सगळ्यात यंगेस्ट शेफ आहे. पण ते सगळे विक्रम आमचा विक्रांत मोडून काढणार आहे. विक्रांत माझ्या मित्राचा मुलगा आहे, दिनकर लोंढेचा. तर विक्रांत जेव्हा आमचं हे सगळे फूड कुटुंबाचे एपिसोड सुरू झाले तेव्हा त्याच्या आईचं पल्लवीचा आम्हाला एकदा मेसेज आला, काय रे तुम्ही फक्त बायकांनाच बोलवत आहे का किंवा अशा हौशी लोकांनाच बोलवत आहे का? आमचा चिरंजीव पण खूप चांगला स्वयंपाक करताय. म्हणलं भाई नेकीवर पूछपूछ पाहिजे लय आम्हाला विक्रांत ह्याच्यामध्ये, या सगळ्या किचनमध्ये. सो बिचाराची 10वीची परीक्षा आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा क्लास कॉलेज सगळं, कॉलेज नाही कॉलेजला तर जाईल तो, क्लास शाळा सगळं परीक्षा सरप्राईज टेस्ट. ॲक्च्युली आम्ही हे सगळं जे शूट आहे ना हे काल करणार होतो राईट. येस. पण काल बिचाराची गणिताची परीक्षा आली. तो म्हणला पहिले म्हणजे तुमचं रेसिपी होत राहील, मला पहिले माझं गणिताचा पेपर बघू दे. सो तो गणिताचा पेपर देऊन छानपैकी आज इथे टेन्शन फ्री माइंडनी स्वयंपाक करायला आहे. सो विक्रांत तुझं मनापासून स्वागत आहे फूड कुटुंबाच्या आमच्या किचनमध्ये. सो मला सांग भावा की काय करणार आहेस आज? आज आपण पनीर टिक्का सँडविच करणार आहोत. पनीर टिक्का सँडविच. इयत्ता 10वी. तुम्ही काय करत होता तो? फार तर आपण काय करत होतो की घरामध्ये मॅगी करून खा किंवा रात्री जर जागरण केलं तर बाबा आपला चहा प्या आणि करा. ह्याच्या पलीकडे आपली मजल नव्हती. पण भाऊ काय करतोय? पनीर टिक्का सँडविच. बापरे, मला काय विशेष गिल्ट आलेलं आहे. सो हे जे आज सगळं कलरफुल सामान इथे दिसतंय तो मला टप्प्याटप्प्याने सांगा आपल्याला काय काय लागणार आहे करायला. सगळ्यात पहिले तर आपण पनीर टिक्का सँडविच आहे. सो पनीर टिक्काला कसं मॅरिनेट असतं एक, बरोबर. आपण मॅरिनेट तयार करणार आहोत. त्याच्यात आपल्याला सगळे मसाले लागणार आहेत. काश्मीरी लाल मिर्च, त्याच्यानंतर आपली तिखीवाली लाल मिर्च, धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी, इलायची पावडर, दही. इलायची पावडर सुद्धा वापरणार आहे? त्याची एक वेगळी टेस्ट येते, छान टेस्ट येते. भाई कोण लोक आहेत या? बर, पुढे दही. मग त्याच्यानंतर आपण हे सगळे मॅरिनेट तयार केल्यावर आपण त्याच्यात तेल टाकणार आहोत, गरम तेल टाकणार आहोत. मग त्याच्यानंतर आपलं मॅरिनेट तयार झालं की आपण त्याच्यावर थोडं साईडला ठेवू शकतो त्याला, किंवा तर ऑप्शनल येते. मग त्याच्यात आपण ओनियन आणि पनीर ऍड करू, आपलं मॅरिनेट तयार होईल. त्याच्यानंतर आपण सँडविचची मेन प्रोसेस. पण मग तू हे आता हे लसूण आणि मिरची कशासाठी घेतलंय? का ते ब्रेडला लावायला? ब्रेडला पण लावू शकतो पण मॅरिनेट मध्ये पण टाकू शकतो. अच्छा, मग आम्ही काय केलंय माहिती का, आम्ही हा लसूण मिरची, फक्त लसूण मिरचीच आहे ना? हो, एवढं आम्ही हे छान छान वाटून घेतलेलं आहे आणि त्याची ही चटणी करून घेतलेली आहे. आणि बाकी इकडे ब्रेड, बटर आहे आणि चीज आहे. चीज शिवाय तर काही होत नसते. आम्हाला चीज पाहिजे. सो चला वेळ न दवडता महाराजा सुरू करूयात आपलं पनीर टिक्का सँडविच. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे आता? सगळ्यात पहिल्यांदा आपण मॅरिनेट तयार करूया. सो आपण सगळ्यात पहिले तेल गरम करूया. तेल गरम करायला ठेवायचं आहे. ओके, तिकडे ठेव, गॅस बारीक कर आणि ठेव तेल तिकडे. हो, आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जे आता तुम्ही सांगितलं, गॅस बारीक ठेवायचा. कारण तेल जर हाय वर आपण गरम केलं तर ते जळतं आणि नंतर मॅरिनेटला तशी टेस्ट येते. सो तसं नाही करायचंय. लो फ्लेम. मला असं एक विश्वसनीय सूत्रांनी कळलंय की तू ह्याच्यावरती एक जोक तयार केलायस. आय वॉन्ट दॅट जोक. एक किस्सा झाला माझ्या बरोबर, त्याच्या आउट ऑफ एक्सपिरियन्स मी हे बोलतोय. कारण मी हाय फ्लेमवर पट्टापट करायच्या नादामध्ये तेल गरम केलं आणि कोलच्या शिवाय बार्बेक्यू फ्लेवर आला. जळलं ते. चालू कर. पण काय रे, कोणाला एवढं पटापट करून, म्हणजे काय घाई काय होती तुला? कोण असं खास होतं की ज्याला तुला करून खायला घालायचं? मला स्वतःलाच घाई होती की पटापट करून टाकूया. बिचाराची आई इकडे कॅमेऱ्याच्या मागे थांबले ना, त्यामुळे सांगणार नाही तो नाव तिचं. तिच्यासाठी तो गडबडीने सँडविच करत होता. पण मला सांग
की ही रेसिपी तुला तुझ्या आईनी वडिलांनी शिकवली का तुझी तू डेव्हलप केलीस? मी ऍक्च्युली व्हिडिओज बघितले युट्यूबवर काय पण ती मला रेसिपी खूप आवडली आणि त्याच्यात मी मग काही स्वतःचे पण इन्व्हेन्शन. वा 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 वा. चला तेल गरम होते तोपर्यंत मसाले घालून घेऊयात आपण. चालेल. ओके ठीक आहे. मसाले घे आणि काय काय घालतोस ते सगळं कॅमेऱ्याला सांग. हा, सगळ्यात पहिले आपण काश्मीरी लाल मिर्च आणि तिखीवाली लाल मिर्च. शाबास. ही काश्मीरी लाल मिर्च आणि रेग्युलर लाल मिर्च. येस, म्हणजे एक रंगासाठी आणि एक चवीसाठी. बरोबर. कळतं मला पण काय. आतापर्यंत आपल्याला हेच टाकून घ्यायचंय एवढंच दोन घ्यायचं? येस. अच्छा. तेल टाकल्यावर आपण ते गरम तेल त्याच्यावर टाकल्यावर मिक्स करणार आहोत आणि मग त्याच्यात भाई हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. म्हणजे मी आतापर्यंत सँडविचेस बघितलेत, म्हणजे फक्त बघितलेच आहेत मी. असं पनीर टिक्का सँडविच बनवताना मी पहिल्यांदा बघतोय, पण हे काहीतरी नवीन आहे. हे तेल घालायचं तू शोधलंस? येस. म्हणजे म्हणजे गरम तेल घालायचं कारण त्यांनी छान टेस्ट येते. छान टेस्ट येते. पण मला सांग की तू पहिली कोणती रेसिपी केली होतीस? म्हणजे आठवते की ही डिश तू पहिल्यांदा केली होती? आठवते. कुठे? माझी 9th फायनल एक्झाम झाल्यानंतर मी केली होती. काय केलं होतंस? त्याच्यात मी गरम तेल एकतर टाकलं नव्हतं आणि दही पण टाकलं. अच्छा, म्हणजे तू सँडविचच पहिल्यांदा केलं? Yes. वा वा. मला वाटलं एक बेसिक अभ्यासक्रमामध्ये जसं एक चहा करतात मुलं किंवा मॅगी करतात असं काही केलं असेल तर मला माहित नाही. सो तेल गरम झालं आपलं. क्या बात. आता ते घालायचं. अच्छा, हे एवढंच गरम व्हायला पाहिजे ना? म्हणजे येस. जळली टेस्ट नाही यायला पाहिजे त्याला, छान टेस्ट यायला पाहिजे, एकदम बार्बिक्यू टेस्ट यायला पाहिजे. मिक्स करून घेऊया. मिक्स करून घ्यायचं. बाकीचे आता सगळे मसाले देऊ तुला माहिती आहे नंतर हे मिक्स करून अच्छा, हे मिक्स करून घेणार. येस. हे आपण नीट मिक्स करून घेऊया आणि हे खूप तेल पण नाही झालं पाहिजे, नाहीतर नंतर मग छान टेस्ट नाही. दही पण ऍड करतो, सो तेल पण कमी घ्यायचं, थोडंसं तेल पण कमी घ्यायचं, छान टेक्स्चर यायला पाहिजे. म्हणजे डाएटवाल्यांसाठी आता जसं जसं तेल मिक्स होते तसं त्याला तो अरोमा यायला येतो त्याला. तो जो टिपिकल एक ह्याचावाला अरोमा असतो ना, काय आपलं तंदूरवाला जो अरोमा असतो ना, सेम तसा. म्हणूनच त्याला ऍक्च्युली पनीर टिक्का सँडविच म्हणतात, कारण मॅरिनेट पण तयार करतो. दुसरे मसाले पण ऍड करून घ्यायचा. ठीक आहे, आता मी तुला दुसरा चमचा देतो, पकड. सो आता काय काय घालतोस ते सांग. सो आता ही आहे जिरा पावडर. त्याच्यानंतर बरं हे सगळं आणि आम्ही आमच्या चवीनुसार घालतो बरं का. म्हणजे तुम्हाला जर एखाद दुसरा आयटम कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही तो तसा घालू शकता. तुम्ही तिखट सुद्धा ऍडजस्ट करू शकता करेक्ट तुमच्या ह्याच्यात. मग ही आपण घालतोय जिरा पावडर, इलायची पावडर. यार ह्याच्यासाठी मी सुपर एक्सायटेड आहे की मी पहिल्यांदा कुठल्या सँडविच मध्ये वेलदोडा पावडर घातलेले बघतोय. सो आय एम सुपर एक्सायटेड. आणि इलायची पावडर थोडीशीच घालायची टेस्ट साठी, छान टेस्ट. नाही ते कडवट होतो नाही. हा, येस. मग आता आपण कसुरी मेथी घालूया. कसुरी मेथी त्यांनी पण अगेन छान फ्रेग्रन्स खूप छान येईल त्याचा. खूप छान खूप छान. सँडविच मध्ये खूप छान टेस्ट लागते त्याची. आणि आता काय राहिलंय? धने पावडर घालून. सो आता हे मसाले तर घातले. आता आपल्याला पुढे काय घालायचंय? आता आपल्याला ठेचा घालायचा. ठेचा मेन गोष्ट आहे. ठेचा तर आयुष्यात पाहिजे त्या, म्हणजे जीवनात असेल किंवा सँडविच असेल, ठेचा ह्या महत्वाचा. विक्रांत म्हणेल हा कोण आहे, काय जोक मारतोय हे, असं नसतं. ठेचा व्यवस्थित घातला तरी चालेल, छान तिखट टेस्ट येते त्याची. तुमच्या घरात कसं युजली कसं तिखट खाणारे आहेत नाही? हो, आमच्या घरात तिखट खाणारे पण आहेत आणि गोड खाणारे पण आहेत. सो बॅलन्स मेंटेन करायला ठेचा खूप चांगला. ठेचा खूप महत्वाचा आहे. आणि ठेचा नसेल, हा घरी आमच्या ठेचा बनलेला असतो नेहमी, ठेचा नसेल तर जिंजर गार्लिक पेस्ट सुद्धा घालू शकता तुम्ही मार्केटमध्ये. अरे जिंजर गार्लिक हा तू ऑप्शन चांगला सांगून ठेवलास की जर एखाद्या वेळेस नसेल तर काय करायचं, तर जिंजर गार्लिक पेस्ट घालायची. परफेक्ट. आता पुढे दही. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, कारण हे मॅरिनेट आहे. सो आपल्याला दही घालावंच लागतं. तुला विस्कर लागेल ते मिक्स करायला? विस्कर पण आहे आपल्याकडे. चमच्यानी होईल. बस क्लॅरिटी नको. कशाला पाहिजे विस्कर? आम्ही चमच्यानी करा. तुमचं काय आहे? तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरची लहान पोरं जर असतील स्वयंपाक करणारी तर ती मला सांगा. तू कर बाळा, तू बरं. आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया, जे आपण घातलेलं आहे ते सगळं. आणि आपल्याला परत मग ह्याच्यामध्ये मीठ घालायला लागेल ना? मग ते पनीर वगैरे घातल्यानंतर मीठ घालायचं का आधीच मीठ घालायचं? पनीर घातल्यावर, कांदा घातल्यावर, कारण टेस्ट मग आपल्याला जास्त कळेल. पनीर पण येईल तर मग मीठ परत ऍड करावं लागतं. बरोबर. पण फायनली मीठ घालू. काय माझं लक्ष आहे रे तुझ्यावरती. कसं आहे, तुझा फक्त पदार्थ चांगला नाही व्हायला पाहिजे ना, आमचं पोट सुद्धा भरायला पाहिजे. आमच्याला त्याची काळजी. बरोबर. मिक्स झालेलं आहे आपलं, छान मॅरिनेट तयार झालेलं आहे आपलं. आता
आता मॅरिनेटचं टेक्स्चर आपल्यानुसार करू शकतो. जेवढं तेल जास्त पाहिजे असेल तर तेल जास्त घालू शकतो, दही जास्त पाहिजे असेल तर दही दही जास्त घालू शकतो. आणि टेस्टनुसार बाकीच्या ज्याही मसाले आपण टाकले ते सगळे आपण आपल्या टेस्टनुसार टाकू शकतो. सो हे आपल्या टेस्टनुसार मॅरिनेट तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे? ह्याच्यामध्ये आपल्याला आता पनीर आणि कांदा घालायचा आणि मग मीठ घालून मॅरिनेट तयार. फायनल सेट करायचं. सो हिअर यू गो. पनीर ते झालं की मग कांदा. येस, आपण पनीर ऍड करून घेतलेलं आहे. ओके. आणि आता त्याला काय? कांदा लागेल. कांदा. बरोबर. पण जर आता सपोज काही जैन लोक किंवा हे असं की जी लोक कांदा लसूण नाही खालत, मग त्यांनी बिना कांद्याचं केलं तरी चालू शकतं ना? बिना कांद्याचं त्याच्यात सिमला मिर्च पण घालू शकतो, हा. पण सिमला मिर्च शिजली नाही तर त्याची टेस्ट वाईट लागते. सो कांदा इज बेटर. कांदा पण कांदा नसेल तर सिमला मिर्च पण. कांदा नसेल तर सिमला मिर्च घालू शकतो आपण. येस. ठीक. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आणि मग मीठ कधी घालायचं? हे सगळं मिक्स केल्यानंतर का आधीच घालायचं? आधीच घालू. आधीच घालायचं. बरं मला सांग, तू मीठ कसं घालतोस रे? हाताने घालतोस की चमच्यानी घालतोस? चमच्यानी. ये बात है इसको बोलते हैं जेन. कुठला तू? जेन का जेन अल्फा? जेन अल्फा. जेन अल्फा. कालपर्यंत आमच्या सगळे हाताने घालत होते, विळीवरती चिरत होते. तुमचं काय आहे? मिक्स करा. सो एक काम करतो, विक्रांत जोपर्यंत हे छान आमचं मॅरिनेशन मिक्स करून घेतोय, एकजीव करून घेतो आहे, तोपर्यंत तुम्हाला पटकन आमच्या किचनची टूर देतो. कारण जे विक्रांत तुम्ही सगळं बघता ना, ही भांडी सगळी बघताय, ही जी सिरामिकची जी भांडी आहेत ना, जी वापरायला आणि दिसायला इतकी सुंदर आहेत, ही बनली आहेत पॉट्री डेन. हा आपला मराठमोळी जी उद्योजिका आहे अर्चना देशपांडे यांच्या ब्रँडची. येस, अतिशय सुंदर, वापरायला हलकी अशी ही जी भांडी आहेत, याची टूर पटकन तुम्ही सुद्धा घ्या. काय मस्त आहेत ना? तुम्हालाही असं वाटत असेल ना की यार ही पॉट्री डेनची भांडी किती मस्त आहेत, आम्हाला पण पाहिजे. मग एक काम करतो, आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना त्यांची वेबसाईट मेन्शन करतो, त्याच्यावरती क्लिक करा आणि नक्की ही भांडी तुम्ही सुद्धा खरेदी करा. मीनवाईल आमचं मॅरिनेशन इकडं फुल ऑन रेडी आहे. विक्रांत पुढच्या स्टेपला जायला तयार आहे. सो विक्रांत काय करायचं आहे आता? आता आपण मेन स्टेप म्हणजे सँडविच रेडी करायचं आहे. डन. सो ब्रेड घेऊया. ब्रेडवर आपण आपलं एक साईडला मॅरिनेशन लावायचं सगळं. येस, छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे ते. ओके. टेस्ट पूर्ण ब्रेडवर आली पाहिजे. परफेक्ट. त्याला छान स्प्रेड केलं. बरं, आम्ही सगळं डाएटचा विचार केला त्यामुळे ब्राऊन ब्रेड ठेवलं. तुम्हाला व्हाईट ब्रेड हवं असेल तर व्हाईट ब्रेड घ्या. आणि डाएटचा विचार केलेला आहे म्हणूनच पनीर टिक्का सँडविच आहे, प्रोटीन पॅक सँडविच आहे. ये बात आहे. मला एक सांग विक्रांत, की व्हॉट इज युअर गो टू स्ट्रेस मिल? की तुला खूप स्ट्रेस झालं, खूप चिडचिड झाली, तर काय खातोस तू? मॅगी. मॅगी सारखं सुख नाही, हो की नाही? आणि पटापट तयार होत आहे आणि मस्त छान वाटतं एकदम. कोणतंही पेड प्रमोशन नाही बरं का. हा, चल टाक. आता चीज स्लाइस लावायची आहे. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट. खूप छान टेस्ट येते त्यांनी. येस. मी टाकू का? हां, एक मिनिट. अशी चीज बीज टाकायची अशी अवघड कामं मला देत जा. बाकी कांदा बिंदा चिरायची अशी सोपी कामं तू कर. पण स्लाइस लावून जमलेलं आहे. आणि वरून ब्रेड लावूया. ओके, परफेक्ट. आणि मग हे बटर कधी घालायचं आपल्याला? बटर आपल्याला टोस्टरमध्ये टाकायचं आहे. टोस्टर. हिअर कम्स आवर न्यू गॅजेट टोस्टर. हे सुद्धा कुठलं नेटफ्लिक्सच्या फिल्मचं वगैरे हे नाही आहे. हा आमचा हातातला टोस्टर आहे. पण जर ज्यांच्याकडे टोस्टर असेल त्यांनी काय करायचं? तवा वापरायचा. तवा वापरायचा. तव्यावर प्लेट ठेवायची छान, म्हणजे त्याला छान टोस्ट हा, होतं. हा, हा, हा. तवा वापरायचा. टोस्टर नसेल तर ते आपलं रेग्युलर हे आहेच आहे. ओके, गॅस पहिले गरम करून घेऊया. ओके, दे इकडे, ते दे माझ्याकडे. हे गॅस गरम कर. आणि तुला बटर घालायला लागेल ना, त्यामुळे बटर इथं वरती ठेवतो. बापरे, तू फुल ऑन तयारीनिशी आलायस रे विक्रांत. मला असं फुल नाही का ते सँडविचच्या गाडीवरती कसं असं ते खाट ओपन करून असं पलटी करून खायला घालतात, ते खूप भारी वाटतं. पण मला सांग, आता तुझ्या घरात तुझी आई पण छान स्वयंपाक करते, बाबा पण खूप छान स्वयंपाक करतात, तर तुला कोणाच्या हातचं जेवण आवडतं? दोघांच्या हातचं तेवढंच आवडतं. दोघांच्या हातचं आवडतं. ओके, पण आपलं हे ठेवूयात ना तिकडे. हो. हां, पण तरी त्यातल्या त्यात आईची कोणती डिश आवडते तुला आणि बाबांची कोणती डिश आवडते?
आता इकडे सांगितलं तर खरं नाही वाटणार, पण मला आईच्या बटाट्याच्या काचऱ्या खूप आवडतात. अरे तू टिपिकल मराठी मुलगा आहेस. असा एकही मराठी मुलगा तुला सापडला नाही की ज्याला आपल्या आईच्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या आवडत नाही. तर हे शास्त्र असतं रे ते. सो बटाट्याच्या काचऱ्या इज अ लव्ह. सो आता आपण बटर घालूया. ये बात आहे. हे तर झालं आईचं. बाबांचं काय आवडतं? बाबांच्या खूप गोष्टी आहेत. बाबा दाल फ्राय खूप छान करतात म्हणजे. दाल फ्राय छान करता. येस. चल टाकूया. येस. सो छान आमचं जे बटर आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता आम्ही हे सँडविच ठेवणार आहोत. ओके. ठेवलेलं आहे आणि आता हे बंद करायचं. ये बात फुल ऑन. म्हणजे आता मला असं फील आलेलं आहे की आपण एकदा मस्त सँडविचच्या गाडीवरती आहोत. सो हे आपल्याला दोन्ही बाजूंनी छान परतून करून घ्यायचंय आणि आपण साईड चेंज करू तेव्हा सुद्धा आपण बटर परत एकदा बटर घालायचं. सो एक काम करतो, आम्ही दोन्ही बाजूंनी छान हे बटर घालून ही सँडविचेस छान शेकून घेतो, मस्त त्याचं प्लेटिंग करतो आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतो. आणि अशा रीतीने आम्हाला पूर्णपणे कॉम्प्लेक्स देण्याचा हा जो काही विक्रांतनी जो विडा चालला होता त्याच्यामध्ये तो आता सक्सेसफुल झाला आहे. आमची पनीर टिक्का सँडविचेस रेडी आहेत. टेस्ट करूयात. तू करतोस की मी करू? तुम्ही का? मी करू. आम्ही करू. अरे बापरे, तुम्ही करा वगैरे. सो गणपती बाप्पा मोरया. मी जर कुठल्या संस्थानाचा राजा असतो तर आत्ता अशी मोत्याची माळ काढून या पोराला दिली असती. ती ट्रस्ट मी फार कमाल झालंय विक्रांत. तू खूप खूप भारी पोरगा आहे आणि हे जे तू काय केलंस ते खरंच खूप छान आहे. थँक्यू. सो आम्हाला इथं स्वयंपाक करून आज तुझ्याबरोबर खूप मजा आली. तुला मजा आली की नाही ते सांग. खूप मजा आली आणि थँक्यू मला इकडे बोलल्याबद्दल. अरे आभार प्रदर्शनासाठी नाही म्हणलं ते. मी तुला काय विचारतोय, कारण 10वीचं हे असं एक वर्ष असतं ना की ज्याच्यावर ना ॲट अ टाइम खूप अजूनही अनेक स्ट्रेस आणि प्रेशर्स आपल्यावरती असतात. ह्याच्यामध्ये ना या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना तो आपला स्ट्रेस लेवल मेंटेन करायला आपल्याला खूप बरं पडतात. आणि आता गोईंग अहेड तुम्हाला तर काय स्ट्रेसची 2-2 हात करायचे आहेतच. सो तुला तुझ्या 10वीच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा. फूड कुटुंबाच्या सगळ्या कुटुंबांनी त्याला प्लीज बेस्ट विशेस द्या त्याच्या 10वीसाठी. पेढे द्यायला तो येईलच आपल्याला पुढच्या वर्षी. त्याच्यावरती आपण त्याच्याकडे एक गोडाचा एक वेगळा पदार्थ सुद्धा करून घेऊयात. पण विक्रांत तू आज आलास, इतक्या मनसोक्त गप्पा मारल्यास आणि हे जे जेन अल्फावरचा जो एक टॅग होता की ही पोरं काही कामाची नाहीत काही नाहीत, ह्या सगळा तू म्हणतो तो टॅग पुसून काढलास. त्यासाठी तुला आमच्याकडनं आणि पॉट्री डेनकडनं ही छोटीशी भेट ही बाबांना द्यायची आणि सांगायचं की जर तुम्हाला जर अशी डिश हवी असेल आमच्याकडनं तर आम्हाला दाल फ्रायची रेसिपी दाखवा. ठीक आहे. सो चला, आजचा भाग जरी इथे संपत असलो तरी तुमच्याकडे सुद्धा जर असे छोटे छोटे मास्टर शेफ असतील तर प्लीज त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे इथं खालती हा जो आमचा व्हॉट्सॲप नंबर देतोय त्याच्यावरती प्लीज पाठवा. आणि जाताना नेहमीप्रमाणे काय सांगणार आहे, अर्थातच खाण्यावरती प्रेम करायचं आहे आणि त्याकरता फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय.